आपण लूक 5वा अध्याय आणि 2 आणि 3 हे वचन या ठिकाणी वाचू. 2 वचन. तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली, पण मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपली जाळी धुत होते. 3 वचन. आणि त्या तारवातले जे एक शिमोनाचे होते त्यात तो गेला आणि ते काठापासून थोडेसे लोटावे म्हणून त्याने त्याला विनंती केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का त्या सकाळी प्रभू येशू त्या समुद्राच्या काठी गेला आणि तिथे तारवे होते, होड्या लावलेल्या होत्या. बरोबर जे पेत्राचं आहे, कोणाचं आहे? पेत्राचा आहे. त्याच्यामध्ये कोण गेला? येशू गेला. म्हणजे परमेश्वराला आत्मिकरित्या माहिती आहे का पेत्र काय संघर्ष करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं असं नाहीये का पेत्र येशूपर्यंत पोहोचला, येशू पेत्रापर्यंत पोहोचला. जर पुढचा शास्त्र भाग आम्ही वाचला आहे तर आम्हाला माहिती आहे का तो रात्रभर संघर्ष करत होता. काय करत होता? संघर्ष. येशू बरोबर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो असं विचारत नाहीये की इथं समस्याग्रस्त कोण आहे, त्याला माहिती आहे का समस्या कोणाच्या लाईफमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर परमेश्वर त्याच नौकात जातो ज्याला परमेश्वराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज प्रभूला माहिती आहे माझी गरज काय, माझी गरज काय आहे. आणि ज्याप्रमाणे परमेश्वर त्याच्या तारवात गेला तोच परमेश्वर देव आज माझ्या जीवनात आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का तुमच्या जीवनात प्रभू? जर प्रभू आहे तर चमत्काराची अपेक्षा बाळगा. प्रेज द लॉर्ड. कारण पेत्र संघर्षमध्ये होता आणि मग प्रभू पोहोचला. पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ऑलरेडी कोण आलाय? येशू आलाय. म्हणून एखाद्या गोष्टीला घेऊन निराश होऊ नका, हताश होऊ नका. प्रभूला आमची काळजी आणि प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव आमच्या बरोबर आहे ना, मग कोणती गोष्ट असू जी तुम्हाला अशक्य वाटते, प्रभूच्या कृपेने त्या माझ्यासाठी शक्य होईल. प्रेज द लॉर्ड. जर असं काही संघर्ष तुमच्या जीवनात आहे आणि तुम्हाला वाटतं का अशक्य आहे, कसं आहे? अशक्य आहे. किंवा त्या गोष्टीसाठी मी पात्र नाहीये, ती गुणवत्ता माझ्यामध्ये नाहीये. जसं त्या बहिणीची साक्ष होती का ती आजारी आहे, पण कधी कधी आपण हॉस्पिटल बघतो असं वाटतं फार महागडं आहे, फार महागडं आहे. किंवा एखादं सामान खरेदी करायचं असतं आणि मग आम्ही दुकान बघतो आणि बाहेरून असं लाइटिंग दुकानाची दिसतील, मग आपण वाटतं जाऊ का नको जाऊ. आत कसं असेल? फार महाग असेल. आपली पात्रता नाही, आपली पात्रता नाही. अनेक बाबतीत आम्हाला असं वाटतं का माझी पात्रता नाही, माझ्यात ती गुणवत्ता नाही. मग आर्थिकरित्या मी कमजोर आहे, मला जे पाहिजे ना त्याप्रमाणे आर्थिक बळ तेवढं माझ्याकडं नाहीये का त्या गोष्टी मला काय होतील, मिळतील. एखादा शारीरिकरित्या कमी पडतो, कसा? शारीरिक. आणि त्याला वाटतं का जे मला हवंय ना, माझी शारीरिक पात्रता तशी नाहीये का त्या गोष्टी मला काय होतील, मिळतील. अनेक प्रकारे आमच्या मनात हा प्रश्न असतो का प्रभू अनेक प्रकारे मी कमी पडतोय आणि मी पात्र नाही. मी कसा नाहीये? पात्र नाही. एखादा बुद्धीमध्ये पण कमी असतो, कसा? बुद्धीमध्ये. जसं आपण आता अभ्यासाची पण साक्ष ऐकली 10वीच्या पेपरची, एखाद्याची क्षमता कमी असते. कशी असती? क्षमता कमी असते. आणि मग त्यालाही वाटतं का जर माझी क्षमता अशी आहे तर मी कसं काय करणार. पण कोणाकडे बघ? परमेश्वराकडे पहा. तू प्रभूकडे बघ. आणि जस तुला असं वाटतं का माझी क्षमता नाहीये, मी हे करू शकत नाही, जस तू देवाकडे बघल तर देवाची कृपा तुझ्यावर विपुल होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या गोष्टीसाठी तू पात्र नाही, काय नाहीये, पात्र नाही, त्या गोष्टीचा आनंद परमेश्वर तुला देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी शिक्षणाबद्दल सांगल, काफी यंग आहेत या ठिकाणी. जसं आम्ही मास्टर डिग्रीसाठी अप्लाय केलं आणि मास्टर डिग्रीला जसं मी अप्लाय केलं ग्रॅज्युएशन नंतर, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होता आणि त्यास आम्ही त्या क्लासरूममध्ये जसं आम्हाला बसवलं त्या टायमाला, तर तिथं ज्या म्हणजे रूम जी होती ना, ती बसायची सिस्टीम असं प्लेन नव्हतं. स्टेप्स कशा होत्या? स्टेप्स. म्हणजे कॉलेजची जी सिस्टीम होती ना, अशा शिड्या होत्या आणि त्याच्यात बेंचेस उलट्या होत्या. कशा होत्या? म्हणजे बेंच उलटी असं वरती, म्हणजे खाली जर एक टीचर जर उभा राहिला तर सगळं दिसल. तर पहिले आमच्या डोक्यात असं आलं, जे काही पोरं होतं आम्ही असे, म्हणजे तो कॉप्या नाही होणार, काय नाही होणार. कारण ग्रॅज्युएशनपर्यंत अकाउंट मॅथ्स चांगलं होतं म्हणून त्याचं टेन्शन नव्हतं. पण जे इकॉनॉमिक्स आणि बाकीचे सब्जेक्ट होते त्याच्यात थोडीशी चिटिंग केली म्हणून पहिले डोक्यात काय आलं, चिटिंग नाही होणार. अरे बाबा इथं एक्झामची सेटिंग सगळी कशी आहे बाबा, हा कोर्स घेऊन काय फायदा नाही. पहिल्याच डेला ते डोक्यात की बाबा इथं काय आपलं खरं. पण त्या टायमाला प्रभूची ओळख होती. ती कोणाशी? प्रभूशी. आणि परमेश्वर हे बळ देत होता का जाऊ दे आता पाऊल टाकलाय ना, परमेश्वर तुला काय करल, ब्लेस करल. कधी कधी अनेक बाबतीत आमच्या मनात हे प्रश्न उत्पन्न होतात की मी पात्र नाही, मी पात्र नाही, आणि कदाचित नसेल पण नसेल पण. आर्थिकरित्या आम्ही कमकुवत असू, शारीरिकरित्या आम्ही कमकुवत असू, बुद्धी पण कदाचित तेवढी फास्ट चालत नाही जेवढ्या प्रमाणात काय झाली पाहिजे,
चालली पाहिजे. मग असं वाटू देऊ नका का कदाचित आता ती गोष्ट मला कधी मिळणार नाही. यस, तसं होऊ शकलं असतं, पण आता येशू आम्हाला कळालाय. कोण आम्हाला कळालाय? येशू आणि जर कळाला. नसेल कळल तर आज येशू समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्हाला वाटतं की मी पात्र नाही, पण जर तुम्ही प्रभूची कृपा अपनावाल तर जी गोष्ट तुम्हाला भेटणार नाही प्रभूच्या कृपेमुळं त्यास तुम्ही पात्र होणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक बाबतीत मग तुमच्या जगिक आशीर्वाद असू द्या, घराबद्दल असू द्या, तुम्हाला वाटेल की तेवढं माझं फायनान्स नाहीये, तेवढी माझी सर्व्हिस नाहीये, कदाचित मी गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये, कदाचित माझ्याकडे गॅरंटर नाहीये. मग कोणत्या बेसवर म्हणावं का माझं घर होणार आहे? पण परमेश्वर जर म्हणतो की तुझं घर होणार आहे तर प्रभू ते करणार आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिरॅकल म्हणजे काय? चमत्कार म्हणजे काय? जे मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि जे आपण आपल्या साध्या भाषेत समजून सांगू शकत नाही त्यालाच काय म्हणतात? चमत्कार म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आश्चर्यकारक गोष्टी कशा? आश्चर्यकारक म्हणून देव गोष्टी. कृपेचा परमेश्वर आहे. ज्या गोष्टीस तू पात्र नाहीये, ज्यास तू क्षमता नाहीये, पण जर तू प्रभूकडे पाहशील, प्रभूचा अनुभव घेशील तर देव तुला त्या गोष्टींनी ब्लेस करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर असे काही प्रश्न तुमच्या समोर आहेत आणि आज ते आपण शिकणार आहोत का त्याद्वारे सैतान घेरतो. काय करतो आम्हाला? घेतो. तसं त्यांनी बोरिंगची साक्षी सांगितली का लोकांना किती फुटावर पाणी लागतं 40 फुटावर. आणि तुम्ही किती फुटावर गेले? 70-80. 70-80 फुटावर गेले. लगेच तुमच्या मनात ते प्रश्न उत्पन्न, कदाचित आपल्याला भेटणार नाही पाणी. सैतान प्रश्न घेऊन तयार आहेत का तुम्ही पात्र नाहीत, तुम्ही पात्र नाही. पण नाही. कोणाची कृपा आहे? परमेश्वराची कृपा. जर तुम्ही देवाची कृपा समजून घ्याल आणि देवाची कृपा आपल्या जीवनात जाहीर कराल तर ज्या गोष्टी तुम्ही पात्र नाहीये ती गोष्ट देव तुम्हाला देईल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला कृपेचा आणि दयेचा परमेश्वर म्हणलंय. येस. कोणता? कृपेचा आणि दयेचा. अनेक ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये त्याला म्हणलं यहोवा इरे. यहोवा इरे. म्हणजे मिळून देणारा. कसा? मिळून देणार. म्हणजे ज्याला तू पात्र नाहीये, ज्याला तू पात्र नाही. पण देव तुला ते देणारा आहे, म्हणून तो मिळून देणारा परमेश्वर आहे. Yes. आणि म्हणून बायबल सांगतं की मोशे एक ठिकाणी प्रभूला म्हणतो तू कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आणि त्यामध्ये पण तू उदंड आहे. येस. कसा आहे? उदंड आहे. म्हणजे देवाची कृपा आणि दया ही थोडकी पण नाही. कशी नाहीये? थोडकी पण नाही. उदंड आहे. कसा आहे? उदंड आहे. आणि नवीन करारामध्ये पण लिहिलंय की तो आपल्या दयेत धनवान आहे. कसा आहे? धनवान आहे. म्हणजे उदारता आहे. जर त्याला तुम्हाला काही द्यायचंय आणि जे इतकं कल्पने पलीकडे आहे की त्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही, पण देव ती दया करायला तयार आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया देवाला काय या ठिकाणी बोध केलाय. आपण निर्गमन काढू 34 अध्याय 5 आणि 6 वचन. 5 वचन. आणि यहोवा मेघात उतरून तेथे त्याच्या जवळ उभा राहिला आणि त्याने यहोवाच्या नावांची घोषणा केली. 6 वचन. आणि यहोवाने त्याच्या पुढे जवळून जाऊन घोषणा केली, यहोवा यहोवा दयाळू व कृपाळू देव. हा, कसा देव? दयाळू व कृपाळू देव. तो यहोवा इरे काय? कारण तो दयाळू आणि कृपाळू देव आहे. येस. इथं बायबल सांगतं तो मिळून देणारा. कसा देव? मिळून देणारा मग देव. का देव मिळून देतो? कारण इथं लिहिलंय का त्याचा स्वभाव तसा आहे, त्याचा येस. स्वभाव तसा त्याचं आहे. नाव तसं ठेवलंय, दयाळू आणि कृपाळू देव. आणि म्हणून तो तुम्हाला मिळून देणार. येस. जर तुमच्या मनात हा प्रश्न आहे की देव मला का म्हणून देईल? कमॉन, किती लोकांना माझा प्रश्न कळतो. कधी कधी आमच्या मनात काय प्रश्न येतो? देव मला का देईल? का म्हणून तो मला देईल? कारण तो दयाळू आणि कृपाळू देव आहे. त्याचा स्वभावच आहे का मनुष्यावर तरी दया करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुला जरी वाटतं की मी पात्र नाहीये, कदाचित तुला वाटतं ते बरोबर पण असेल, पण देव पात्र आहे का जो पात्र नाहीये त्याला त्यांनी पात्र बनवावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, जे तुम्ही डिझर्व करत नाही ना, जे तुम्ही डिझर्व करत नाही. प्रभूकडे तुम्ही पाहिलं तर त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्ही पात्र नाहीये, पण जर तुम्ही देवाकडे पाहताय, देवाकडे आला तर देव त्या गोष्टी तुम्हाला देण्यास समर्थ आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर एखादा प्रश्न तुमच्या मनात उत्पन्न झालाय आणि त्याद्वारे सैतान तुम्हाला घेरतोय आणि म्हणतो का नाही तुला भेटणार नाही, तुला भेटणार नाही. कदाचित आध्यात्मिक जीवनाद्वारे अनेक वेळेस आम्हाला वाटतं का माझं जीवन तेवढं स्ट्रॉंग नाहीये जेवढं स्ट्रॉंग प्रभूमध्ये पाहिजे. मग आम्हाला वाटतं की माझ्या प्रार्थना कमी आहेत, माझं वचन कमी आहेत, उपवास कमी आहेत. हे चांगलं आहे, हे आध्यात्मिक आपण केलं पाहिजे. पण पहा, देव कृपेमुळे देतो. कशामुळे देतो? कृपेमुळे देतो. आम्ही कर्मामुळे ब्लेस नाही आहेत, कृपेमुळे ब्लेस आहेत. येस. किती लोकांना समजलं? उपवास करणं चांगलं आहे, प्रार्थना करणं चांगलं आहे, बायबल वाचणं चांगलं आहे. पण जर तुम्हाला वाटतं का माझी प्रार्थना, माझे उपवास आणि माझं चर्चला जाणं मग हे कर्म झाले. येस. काय झाले? कर्म झाले. देव कर्मेचा नाही, कृपेचा देव आहे. येस. कसा देव आहे? कृपेचा परमेश्वर म्हणून जर आहे. आध्यात्मिक जीवन तुझं तेवढं कमकुवत आहे, तेवढं प्रभावी नाहीये, तर असं समजू नको का तुला ते मिळणार नाही. येस. किंवा कदाचित त्याही पेक्षा तू खालच्या पातळीला गेला असला आणि तू पापी जीवन जगतो. कसं? पापी जीवन. सगळे बोला कसं? पापी जीवन. कदाचित आमचं
लोकांना जीवन माहीत नाही, पण आमचं व्यक्तिगत जीवन चरित्र आम्हाला माहिती आहे, कारण मी त्या योग्यतेचं नाहीये, माझ्यात असं काहीतरी आहे जे देवाला न आवडणार आहे, आणि म्हणून कदाचित देव माझं ऐकणार नाही, देव माझं ऐकणार नाही. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुझं जीवन जरी ते पात्रतेचं नाहीये तरी देव कृपा द्यायला तयार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशा प्रकारे? तर पहिले उदाहरण घेऊ आपण पेत्राचं. कोणाचं? पेत्राचं. आपण पहिले वाचलं की येशू एका सकाळी एका समुद्राच्या किनारे आला आणि त्यांनी त्या ठिकाणी काही तारवं लावलेले पाहिले आणि बरोबर कोणाच्या तारवात गेला? पेत्राच्या तारवात गेला. सगळे बोला कोणाच्या तारवात? पेत्राच्या आता तारवात. का गेला? जे लोक बायबल वाचत नाही त्या लोकांसाठी थोडंसं या ठिकाणी आपण वाचू या ठिकाणी आपण त्याचं 5वं अध्याय, लूक 5 अध्याय आणि त्याचं 5वं वचन. बस सारी रात्र काय केले? कष्ट केले. त्याचा मागचा इतिहास सांगतो का परमेश्वर पेत्राच्या तारवात गेला. त्याचं तसं लिहिलंय का सारी रात्र त्यांनी काय केले? कष्ट केले. म्हणजे तो संघर्ष करतोय पण त्याला यश मिळत नाही आणि आता समय निघून गेला. काय निघून गेला? समय निघून गेला. रात्र त्यांनी प्रयत्न केले कारण त्याला माहिती मासे कधी पकडायचे, पण आता समय किंवा ऑपॉर्च्युनिटी त्याच्या लाईफमधून काय झाली? निघून गेली. आता दिवस उजेडला आणि मग बायबल सांगतं पुढे त्याच्याबद्दल वाचू. या ठिकाणी आपण अजून एक वचन वाचू, 8वं वचन वाचा. तेव्हा हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, हे प्रभू, माझ्यापासून जा, कारण मी पापी माणूस आहे. कसा आहे? पापी माणूस आहे. मला सांगा योग्यता आहे का? नाही. कसा व्यक्ती आहे? पापी आहे. पापी व्यक्ती आहे, योग्यता नाहीये आणि म्हणून कदाचित त्याला असं वाटलं नसेल का असं माझ्या लाईफ मध्ये घडू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तुम्ही पण आज कोणाच्या जागेवर आहेत? त्याच पेत्राच्या. कोणाच्या? पेत्राच्या आणि जागेवर. तुम्हालाही वाटत आहे का माझी योग्यता नाही, आणि पेत्राला पण हेच वाटत होतं का मी त्या योग्यतेचा नाही. पण देव कृपेचा परमेश्वर आहे. येस, आमेन. ज्या गोष्टीस तू पात्र नाहीये परमेश्वर ते तुला देण्यास समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजतंय देव तुमच्याशी बोलतोय. चर्च तर तुमचं मन तुम्हाला खातंय आणि सांगतंय की तू योग्यतेचा नाही. कदाचित ते बरोबर पण असेल, पण असं समजू नको का देव तुला देऊ शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पाप करायला मी प्रोत्साहन देतोय का तुम्हाला? नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, मग कधी कधी आम्हाला काय सांगतात? उपवास करा, प्रार्थना करा, कारण आशीर्वादापेक्षा तुझं समर्पण गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद देव तुला देऊन पण टाकल, पण तुझा आत्मा पण वाचला पाहिजे आणि म्हणून कधी कधी देव प्रार्थनेला उत्तराला ब्रेक लावतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्ही बाजू मी सांगतोय. देव कृपेचा देव आहे. कसला आहे? कृपेचा देव आहे. आपल्या कर्मामुळं आम्हाला ब्लेसिंग्स भेटत नाही. कोणाच्या कृपेमुळे भेटतात? परमेश्वराच्या मग पास्टर कृपेमुळे. का सांगतात उपवास करा, का सांगतात प्रार्थना करा, का सांगतात पश्चाताप करा? ह्यासाठी का तुझा आत्मा पण वाचला पाहिजे. येस. काय वाचला पाहिजे? आत्मा पण ज्यास वाचला तुला पाहिजे. आशीर्वादाची गरज लागते ना त्याच समय तू कोणाला ऐकतो? परमेश्वराला. इतर वेळेस तुला देवाचं महत्व नाही. आणि ते म्हणतो हाच टाइम असतो की तुला जे पाहिजे ना ते देणारच आहे, देणार आहे, पण मला जो तुझा आत्मा वाचवायचा आहे ते मला आता करून घ्यायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव डायरेक्ट पण देऊ शकतो पश्चाताप न करता. यांनी पश्चाताप नंतर केला. कधी केला? नंतर केला. कमॉन कधी केला? मासे मिळण्याच्या नंतर. मासे भेटल्यानंतर चमत्कार झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी परमेश्वर देऊन पण टाकतो, पण देवाची इच्छा आहे जर मी तुला असंच दिलं तुला जाणीव पण होणार नाही, येस. म्हणून कधी कधी जाणीव करून देऊन मग तुला द्यावं लागतं. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. दोन्ही बाजू सांगतोय तुम्हाला. आपलं जीवन सरळ असणं पण गरजेचं आहे. आशीर्वाद तर तुम्हाला फुकट भेटतात. कसे भेटतात? फुकट पण मिळतात. आत्मा वाचला पाहिजे आणि म्हणून कधी कधी परमेश्वर पाहतो का मी तुझी प्रार्थना उत्तर असंच देईल, सहज देईल. कसं देईल? सहज देईल. तुला जास्त मशागत करायची गरज नाही, कारण तुझ्यासाठी किंमत आणि मशागत कुणी केली? येशूने केली. तुला सहज भेटल, पण तुझा आत्मा वाचणार नाही. आणि म्हणून कधी कधी उपवास करायला लावतात, प्रार्थना करायला लावतात, कारण ह्याद्वारे आम्ही कोणा सानिध्यात जातो परमेश्वराच्या आणि मग सानिध्यात. देवाचं वचन प्रकाश टाकतं आणि आमच्यात काही जर अंधकार असेल, पाप असेल तर ते निघून आमचा आत्मा पण वाचतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लक्षात घ्या, कृपा श्रेष्ठ आहे. कृपा श्रेष्ठ आहे. तुम्ही जरी पात्र नाहीये पण म्हणा कोणाची कृपा आहे? परमेश्वराची आणि कृपा त्या आहे. कृपेद्वारे देव मला ब्लेस कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र डिझर्व करत नव्हता, कारण असं लिहिलंय रात्र निघून गेली. रात्र निघून गेली. कारण समय जो होता मासे पकडण्याचा कोणता होता? रात्रीचा. समय निघून गेला ना. आज अनेक लोकांच्या लाईफ मध्ये असंच काही असेल का समय काय झालाय, निघून गेलाय. पण जरी समय गेला पण देवाकडे तुम्हासाठी दुसरी ऑपॉर्च्युनिटी यायची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही आम्हाला वाटतं ना माझं करिअर फिनिश, माझं करिअर फिनिश. एखादी गोष्ट पाहिली ती हातातून गेली, फिनिश. चांगलं स्थळ गेलं, संपलं नाही. देवाकडे अजून पण तुझ्यासाठी विकल्प आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काही मनुष्य नाही का तो मर्यादित आहे, त्याच्यासाठी भरपूर विकल्प आहेत चर्च, आणि उत्तमातले उत्तम आहेत आमच्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निराश होऊ नका. जरी एखाद्या गोष्टी हाताबाहेरून निघाल्या म्हणा, काही हरकत नाही. देवा अजून पण उत्तम देण्यास तू समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराश होणं सोपं आहे,
पण त्या निराशेला मात देऊन देवाच्या बाजूने बोलणं हे काम मोठं आहे चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची कृपा आहे? परमेश्वराची हा, कृपा. म्हणून निराश व्हायचं नाही, जाहीर करायचं का प्रभू काय हरकत नाही, जरी हे चांगलं होतं, हे भेटण्यासारखं होतं, पण हे मला भेटलं नाही, माझ्या हातातून निघून गेलं, पण तरी तुझी कृपा मजबूर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही कृपा बोलाल तर खरोखर उत्तम येईल आणि तुम्हीच म्हणाल का धन्यवाद का जे भेटलं ना ते उत्तमातलं उत्तम भेटलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय? कमॉन, बोलतोय का परमेश्वर? निराश व्हाल तर आशीर्वाद येणार नाही. काय येणार नाहीत? आशीर्वाद. म्हणा देवाची कृपा मजबूर आहे देवाची कृपा आणि मजबूर त्या आहे. कृपेद्वारे आणि त्या कृपेद्वारे मी आशीर्वाद होणार आहे. मी आशीर्वादित होणार. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? उधळ्या पुत्राला ब्लेस केलं का नाही केलं? येस केलं. कमॉन, पापी होता, कसा होता? पापी होता. बापाची संपत्ती घेऊन उधळून आला तरी त्याला चान्स दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यभिचारी स्त्री पापात मारणार होती का नाही? येस. तिच्या कर्मामुळे वाचली का देवाच्या कृपेमुळे वाचली? देवाच्या कृपेमुळे वाचली. तिच्यात असं काही होतं का नाही बाबा हिचं काही करून प्राण वाचला पाहिजे? तिच्यात काहीच नव्हतं. तिच्यात काहीच नव्हतं. पण देवाची कृपा होती का देवाने तिला ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एक पाप्यावर देव दया करू शकतो, देव आमच्यावर नाही करू शकत का? येस. आणि जर तुम्हाला येशू माहित असून तुम्ही पाप करताय आणि जर तुम्ही पुन्हा प्रभूकडे फिराल तर देव पुन्हा आपला मुख प्रकाश तुम्हाला देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापासून दूर जाऊन नाशच आहे. काय आहे? नाश आहे. जर देव पुन्हा पापात असताना आम्हाला बोलवतो तर या पश्चाताप करा आणि देव तुम्हाला पुन्हा ब्लेस करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो कृपेचा आहे. कसा आहे? कृपेचा परमेश्वर सगळे बोला आहे. कसा आहे? कृपेचा परमेश्वर. म्हणा माझे कर्म माझे कर्म मला ब्लेस करत नाहीत. मला ब्लेस करत नाही. देवाची कृपा देवाची आणि कृपा देवाची दया आणि देवाची दया त्याद्वारे त्याद्वारे मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतो? रोज जाहीर करा. विलाप मध्ये आपण वाचलंय रोज देवाची करुणा आणि प्रेमदया माझ्यावर काय होती? नवीन होते. म्हणजे आज ज्या गोष्टी मी कदाचित इतके दिवस पाहिल्या नसतील पण देव आज मी त्या पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही डिक्लेअर कराल तर तुम्ही 100% तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते आशीर्वाद पाहता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस ब्लेस जावे. कसे? 6 दिवस रोज तुम्हाला देवाचं काय बोलावं लागेल? वचन डिक्लेअर करा आपल्या लाईफवर का माझ्यावर फेवर आहे, माझ्यावर फेवर आहे. माझ्यावर देवाची कृपा आहे. येस. जरी मला वाटतं का आज ओके होणार नाही, कसं घडल, काय होईल, भेटेल का नाही, कसं होईल, चर्च अस्थिर होऊ नका, कृपा जाहीर करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस काय असेल तर लोक आम्हाला फोन करतात, प्रार्थना करा पास्टर आज माझं असं काम आहे. का तुला वाटतं होणार नाही? अनेक लोक आम्हाला काय करतात, फोन करतात. पास्टर आज इकडे इकडे जायचंय, प्लीज माझ्यासाठी काय करा, प्रार्थना करा. एक्झाम आहे माझ्यासाठी प्रार्थना करा, नगरला चाललोय माझ्यासाठी प्रार्थना करा, गावाला चाललोय माझ्यासाठी प्रार्थना करा. का तुला वाटतं का मी प्रार्थना करावी? का तुला वाटतं? तुला वाटत नाही का माझ्यावर कोणाची कृपा आहे? देवाची कृपा कमॉन, किती लोकांना कळतंय? तुम्हाला वाटतच नाही माझ्यावर काय देवाची कृपा आहे. अस्थिरता आहे, काय अस्थिर म्हणून प्लीज 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 काय करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. अरे कृपा आहे तुझ्यावर, कोणाची? देवाची कृपा. जर तुला कळलं ना कृपा आहे, तू अस्थिर म्हणून प्रार्थना करणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करून घेता पण भीतीमध्ये. कसं? भीतीमध्ये. विश्वासात तुम्ही प्रार्थना नाही करून घेत, भीतीमध्ये आणि दडपणामध्ये का आमचं काम फेल होतं काय, प्रभू हात ठेवर का, म्हणजे तुला गॅरंटी नाही देवाचा हात आहे तुझ्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, गॅरंटी आहे का? आहे का तुम्हाला गॅरंटी? मग अस्थिर काय? का तुम्हाला असं वाटतं का देव करणार नाही? का तुम्हाला वाटतं का अजून 4-5 प्रार्थना झाल्या पाहिजेत? म्हणा का नाही माझ्यावर कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. जस तुम्ही कृपा जाहीर कराल देव वाट तुमच्यासाठी मोकळी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या मनातल्या बेचैन मनाशी लढा. तुमच्या मनातल्या बेचैन मनाची. जस तुम्ही त्याला हरवाल देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? ही जी अस्थिरता आहे ना, ही अस्थिरता जसं तुम्ही तुमच्या मनातून घालवाल विजय बाहेर तुमचा आहे. मला ती साक्ष पुन्हा आवडली बोरिंगची, का मनात अस्थिरता आली. काय आली? अस्थिरता आली. लढाई त्या मशीनची आणि त्या जमिनीची नाही, लढाई तुमच्या मनाची. येस. आणि तुमच्या मनात जस तुम्ही त्या परिस्थितीला मात देता बाहेरचा विजय डिक्लेअर होऊन जातो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्यांनी आपलं मन काय केलं, स्थिर केलं, जसं त्यांनी आपल्या मनातली निराशा झटकून लावली का मी काय उत्तर देईल, कसं होईल, जसं त्यांनी झटकलं बाहेर विजय मिळाला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान म्हणणार का तुझ्यावर कृपा नाहीये, तुझं काम होणार नाही, तू ब्लेस होणार नाही, तुझ्या लाईफमध्ये घडणार नाही, हे तू जरी सांगतो कदाचित जगिकरित्या हे सत्य पण असेल, पण माझ्यावर देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या कृपेद्वारे या गोष्टीचा उपभोग मी घेईल आणि मी देवाला गौरव देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, होईल का चर्च? येस. इथं बोलता हो तिथं बोला. कुठं? परिस्थितीमध्ये. कुठं? परिस्थितीमध्ये. परिस्थितीत बोललं पाहिजे. जास्त तुम्ही तिथं बोलता तुम्हाला विजय परमेश्वर देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या समय आठवण्यासाठी पण प्रार्थना करा. कोणाकडे?
देवाकडे देवा कृपा कर आणि मला तुझं काय आठवू दे. वचन आठवू दे. आणि मला आवडतं ज्या लोकांच्या मनात त्या टायमाला वचन फिरतं, म्हणजे ती पण कोणाची कृपा झाली. देवाचीच कृपा. तू विसरून गेला, तू परिस्थितीत भांबावून गेला, पण तुला वचन आठवलं. येस. तुला वचन आठवलं. मुळात ते तुला नाही आठवलं, देवाने तुला आठवण करून दिली. येस आमेन. म्हणजे कोणाची कृपा झाली. देवाची कृपा झाली. प्रत्येक बाबतीत देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची कृपा विपुलतेने कशी आहे विपुलतेने असं आहे. लिहिलंय, तो आपल्या दयेत आणि कृपेत उदंड आहे. येस. मला शब्द खूप आवडला, उदंड. कसा उदंड. म्हणजे लिमिटेड नाहीये. आमच्या लेकरांनी काही मागितले आम्ही लिमिटेड कसे आहेत लिमिटेड आहोत. का, आपण पहिले चेक करू खिशात तेवढे पैसे आहेत का. पण आपला पिता जो आहे तो लिमिटेड नाहीच. असं लिहिलं उदंड. कसा उदंड आहे. दयेचा धनी, दयेचा धनी आहे. म्हणजे त्याच्याकडे एवढं आहे का ते तुमच्या कल्पने पलीकडे. येस आमेन. म्हणून तुम्हाला जर वाटतं का एखाद्या आशीर्वादापासून मी फार लांब आहे, फार अंतर आहे, पण हे तुझसाठी देवासाठी नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुझसाठी ते अंतर कापू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुला ते 100% देऊ शकतो. तू फक्त म्हण का देवाची कृपा आणि दया मजवर रोज नवीन होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय. होईल का चर्च? येस. कोण करल? परमेश्वर करल. नक्की करल का? येस. स्थिती समोर उभा राहा. कोणासमोर? स्थिती समोर. जर तुम्ही उभा राहाल 100% देव तुम्हाला विजय देणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी अशी परिस्थिती जी तुम्हाला वाटते खाऊन टाकल, काय करल? खाऊन टाक. म्हणजे कर्ज आहे आणि या कर्जातून तुम्ही बाहेरच पडत नाही. एक नंतर दोन, दोन नंतर तीन आणि पूर्ण वेळाखा टाकलाय आणि त्या व्याजातून तुम्ही काय होत नाहीयेत. निघत. बाहेर पड. आणि मग असं वाटतं का जर हेच सुटत नाहीये तर प्रभू आम्ही काय स्वप्न पाहायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुनंच पिटत नाही. कोणतं? जुनंच फिटत नाही. जुनंच पिटत नाही तर नवीन घर होईल का? कमान होईल का? कारण आम्हाला वाटतं हेच मी देऊ शकत नाही तर माझ्याकडून आपल्याला लाडकी बहिणीचे पण पुरत नाहीत. कोणते? लाडक्या बहिणीचे कमान पुरतायत का? नाही. कमान खरं बोला. ते पण काय होतात? कृपा नाही, ऍडिशनल भेटलं. कसं भेटलं? ऍडिशनल. ऍडिशनल पण पुराणा आपल्याला. कृपा नाहीये, काय नाहीये. कृपा नाही. मग देवाची कृपा का नाहीये आमच्यावर? कारण आम्ही ती बोलत नाही, ती आम्हाला समजत. नाही. जर आम्हाला ते समजलं तर आम्हाला कळलं का ते एक्स्ट्रा होतं. कसं होतं? एक्स्ट्रा होतं. कमॉन, एक्स्ट्रा होतं का नाही होतंय? येस. येस. मग एक्स्ट्रा एक्स्ट्रा राहिलं पाहिजे नाही का? राहिलं पाहिजे. पण ते पण काय झालं? निघून गेलं. कृपा नाही तुझ्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, पॉलिटिशियनचं मन त्यांच्या स्वार्थात देवाने बदललं. आपली कृपा विपुल केली पण ती कृपा पण आम्हाला लाभदायक ठरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय. चर्च योजनेत नंबर आला याचा आनंद तुम्ही करतात पण ते ठिकाणा त्याचं काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा नंबर नाही आला का? नाही, मी इकडून फॉर्म भरला, मला भेटला. अरे भेटलं पण टिकतं कुठं आहे? प्रेज द लॉर्ड. एक्स्ट्रात पडतंय का? कमॉन, किती लोकांचं एक्स्ट्रात पडतंय का? त्याच्या भरोश्यावर पण अजून एक कर्ज घेतलं. काही लोक तर अजून चालाक आहेत. एका घरात 3 बहिणी आहेत का? मग चला दीड झाले 4,500 एक फेडता येईल. चला अजून एक कर्ज. कृपेवर नाही जगत आपण. कशावर? कृपेवर. आपण लाचारीचं लाईफ जगतो. आम्हाला देवाचं सत्य समजत नाही. सकाळी पण मी ते सांगत होतो, जर एवढा वर्ष मी येशूत येतो मग मी काय करतोय? लोकांना प्रश्न पडतो. कोणाला? लोकांना प्रश्न पडतो. कधी विचारा कुठं चाललेत? प्रार्थनेला चालले, चर्चला चालले, ट्रॅक्स वाटायला चालले, सेल मिटिंगला चालले, कुठं चालले? मिटिंगला चालले. नेहमी कुठं चालले? प्रार्थनेला. नेहमी चर्च. अरे मग तुमच्या जीवनात आशीर्वाद का नाहीत? का देवाची कृपा दिसत नाही? ती कृपा आली पाहिजे का नाही आली पाहिजे? येस, आली पाहिजे. 4 लोक प्रभूकडे आले पाहिजेत आमच्या आशीर्वाद बघून आणि त्यांना वाटलं पाहिजे का खरंच त्यांच्यावर कोणाची कृपा आहे? देवाची कृपा. ती बरकत तर दिसू द्या, तो अनुग्रह दिसू द्या, पण कृपा मिसिंग आहे कारण ती कृपा आम्हाला समजत नाही. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला हे कळावं आणि तुम्ही हे जाहीर करावं का देवाची कृपा मजबरला आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ही परिस्थिती तुम्हाला खाणार नाही. एखादा आजार आहे आणि तुम्हाला वाटतं की आजारामध्ये बर्बाद होऊन जाईल. अर्धा जास्त पैसा कुठं चाललाय? हॉस्पिटलमध्ये. हा, एक तर व्याज भरतोय, नाही तर कशात चाललाय? हॉस्पिटल. चालला आणि पूर्णपणे आम्हाला वाटतं त्याच्यात मी काय होतोय? संपून जातोय. अनेक लोकांच्या लाईफमध्ये अशी परिस्थिती की त्यांना ती संपून टाकते. काय करते? संपून आणि टाकते. मग तुम्हाला पण वाटतं का ह्या स्थितीमधून मी उभारणार, नाही. या कर्जातून उभारणार नाही, या आजारातून उभारणार नाही, किंवा कोणाच्या कुटुंब एकदम हे झालेलं दूषित झालंय. काय झालंय? दूषित. म्हणजे घर आहे पण त्या घराला घर पण नाही. प्रेम नावाची गोष्ट राहिली नाही. समंजसपणा बिलकुल पण राहिला नाही. असं वाटतं का नाही प्रभू हा परिवार मला काय करून टाकल? संपून टाकल. पण प्लीज कोणाकडे पहा? देवाकडे. तुमच्या कर्जातून, तुमच्या आजारातून आणि तुमच्या कौटुंबिक गोष्टीतून देव तुम्हाला उभारल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण घेऊ समजण्यासाठी आणि खूप सुंदर उदाहरण आहे एस्तर बद्दल. कोणाबद्दल? एस्तेरबद्दल. काढू या ठिकाणी आपण 4था अध्याय 15 आणि 16. थोडं फास्ट जाऊ. एस्तर 4था अध्याय 15 आणि 16 वचन.
वचन. तेव्हा एस्तरने मर्दखायाला उत्तर द्यायला सांगितले की तू जाऊन शुशनात असलेल्या सर्व यहूद्यांना एकत्र जमव आणि तुम्ही माझ्याकरिता उपवास करा. 3 दिवस रात्री किंवा दिवसा काही खाऊ नका. मी व माझ्या तरण्याही तसाच उपवास करू. आणि आज जाणे नियमाप्रमाणे नसताही मी तशीच राजाकडे जाईल. आणि माझा नाश झाला तर झाला, हा काय म्हणली शेवटी? माझा नाश झाला तर झाला. जे काही परिस्थिती तिच्या समोर आहे आणि तिला वाटतं का या परिस्थितीमध्ये ती टिकणार, नाही कमॉन, ती म्हटली माझा नाश झाला तर. झाला तिला माहिती आहे का स्थिती अशी आहे का मी टिकणार? नाही. तिला असं का वाटतं? कारण तिच्या पूर्वीची राणी होती, तिला एकदा राजाने बोलवलं एका घरामध्ये, त्याच्या राजमहालामध्ये एक कार्यक्रम असताना त्यांनी मोठमोठ्या राजांना बोलवलं होतं त्या टायमाला, आणि तिला आमंत्रित केलं की आपली राणी लोकांना काय करावी, दाखवावी. पण त्या टायमाला ती आली नाही. येस, त्या टायमाला ती आली नाही. त्याद्वारे राजाचं मन कठीण झालं आणि त्या दिवसापासून त्यांनी त्या पदावरून तिला काय केलं, काढून टाकलं. आणि तिची जागा कोणी घेतली? एस्तरने घेतली. आता एस्तरला माहित आहे का राजाच्या मनाविरुद्ध कारभार केला तर मी टिकणार नाही. आणि तिला येण्याची पण परवानगी नव्हती, कारण राणीला भेटणं आपल्या हातात नव्हतं. राजा ज्याच बोलल किंवा राजाने जो समय नियोग केला त्याच टायमाला ती त्याला काय करणार, भेटणार. आणि म्हणून ती या ठिकाणी टेन्शन मध्ये होती. तिला वाटलं होतं का 100% मी या स्थितीसमोर टिकणार नाही. ती म्हणते आता देवासाठी मला उभं पण राहणं. तू म्हणतो का बघ तू आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि मला तर असं दिसतंय की मी मरणार आहे. मी मरणार. पंचेस मेली का जगली? जगली. कमॉन, मेली का जगली? जगली. कुणी कृपा केली? परमेश्वराने कृपा केली. अशक्य असणारी गोष्ट वाचू या ठिकाणी आपण त्याचं 4 अध्याय 10 आणि 11 वचन, 5 अध्याय 2 वचन. दुसरे वचन. आणि असे झाले की राजाने एस्तेर राणी अग्नात उभी राहिलेली पाहिली, तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. काय झाली? कृपादृष्टी झाली. हा पुढं वाचा. आणि असे झाले की राजाने एस्तेर राणी अग्नात उभी राहिलेली पाहिली, तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. सगळे बोला कोणाची? राजाची. सगळे बोला कोणाची? राजाची. आता राजाकडे बघू नका, राजावर कोण राजा आहे? परमेश्वर आहे. आणि त्या राजाने कृपा टाकली ह्या राजाच्या मनात, आणि म्हणून याने आपला राजदंडीसाठी काय केला, चर्च पुढे केला. का म्हणून अशक्य गोष्ट होती. कशी? अशक्य गोष्ट. या स्थितीमध्ये ती टिकल तिला वाटलं नव्हतं, येस. पण तिने पाहिलं का तिला जीवन मिळालं. Yes. तिला जीवन मिळालं. एक समय अशक्य वाटणारी गोष्ट जास्ती सामोरे गेली, तिला कळालं अरे माझ्यावर कोणाची कृपा आहे. परमेश्वराची कृपा. जस्ट तुम्ही सामोरे जा, मग तुम्हाला कळलं का देवाची कृपा तुमच्यावर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं जा? सामोरे. सामोरे जा. भिवू नका, सामोरे जा. जस्ट तुम्ही सामोरे जाल तुम्हाला कळलं का माझ्या देवाचा फेवर आहे म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती पळाली नाही, चर्च काय नाही झाली, पळाली नाही. ती सामोरे गेली. तिला कळालं कारण नाही देवाची कृपा दृष्टी मजबूर झाली, आणि राजाचं मन प्रभूने काय केलं, बदललं. समय नसताना त्यांनी मला या ठिकाणी वेलकम केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं का मी आर्थिक स्थितीत मरल, ते तुम्हाला मरू देणार नाही. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने मरणासाठी जगवलं का त्याच्या गौरवासाठी? त्याच्या गौरवासाठी. कमॉन, कशासाठी? देवाच्या गौरवासाठी. मग कसा प्रभू आजाद मरू देईल? कमॉन, कळतंय चर्च. देवाने जर मला जीवन दिलं, काय दिलं? जीवन दिलंय. आणि पुन्हा आजार म्हणतो का मी मरणार मी मरणार, अरे मग मला वाचवलंच का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरणासाठी वाचवलं, गौरवासाठी वाचवलं. देवाच्या गौरव. म्हणून आजारात तुझे मला भेडवतो ना वारंवार मरणाद्वारे, भीतीद्वारे, मी भीत नाही, कारण देवाने मला ऑलरेडी आयुष्य दिले त्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही डिक्लेअर करा चर्च की देवाची कृपा मजवर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान एकदा तुमच्याशी खेळ खेळेल, 4 दिवसांनी परत येईल, म्हणा नाही तीच कृपा मजवर पूर्ण आहे देवाची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने काल वाचवलं, देव आज नाही वाजवणार का? वाचवणार. देवाने काल मदत केली, आज नाही करणार का? करणार. जर देव त्या दिवशी करतो, देव आज नाही करणार का? Yes. सैतान पुन्हा नवीन स्वरूप घेऊन येतो, म्हणतो नाही यंदा कठीण आहे, यंदा. कठीण आहे. आणि मग आम्हा पण येतो, पास्टर नाही यंदा थोडंसं वेगळे, तुम्हाला ऐकूनच घ्यावं लागेल. तुम्हाला ऐकून घ्यावं अरे लागेल. तुला सैतान सांगतो. कोण सांगतो? सैतान नाही, सांगतो. मागचं सोपं होतं, मागचं सोपं होतं. पुढं सोपं होतं. त्याही वेळेस चेहरा कसा होता? पडलेला होता. त्याही वेळेस चेहरा पडलेला होता, अश्रूचा वर्षा होता, त्याही वेळेस तो निराश होता. त्यावेळेस साक्ष घडल्यानंतर असं वाटतं हे काय नव्हतं, हे काही नव्हतं. पुढची समस्या मोठी. तसं नाहीये, तुझ्या मनातला गैरसमज आहे. त्याही वेळेस ती डोंगरासारखी समस्या होती, देवाने समाधान केलं. याही वेळेस आहे देव, याही वेळेस वेगळं उत्तर देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून किती लोकांना कळतं? सैतान बोलायला ना आपण ऐकायला नाही यंदाचं वेगळं आहे पास, तसं नाही, यंदाचं वेगळं आहे. अरे कसलं सैतान तर तोच आहे ना. पण प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, स्थिती कशी मांडली, फक्त वेगळी मांडली, पण मागं कोण आहे? सैतान. कमॉन, कळतं माझं बोलणं, कळतं तुम्हाला? अरे मग तू पास्टर यंदा तसं, नाही. यंदा लय सैतानी पेढा घातला. अरे पण घालणारा कोण?
मग मागच्याच पाडलं, ह्याच नाही पाडणार का त्याला? येस. कम ऑन चर्च, कळतंय चर्च? तो बोलायला, तो परिस्थिती मांडायला आणि आपण ती घ्यायला. तो जे मांडतोय ते घेऊ नका. मनात स्थिती उत्पन्न करणारा कोण आहे? सैतान. कोण आहे? सैतान. मागच्याच पराजित केलं का? Yes. मग याही वेळेस कोण विजय देईल? परमेश्वर विजयी देईल. तुम्ही दावीद समोर आणा, एकदा सिंह उभं केला, एकदा अस्वल उभं केला, एकदा गल्ल्यात उभा केला, एकदा अबशलोम उभा केला. प्रत्येकाच्या मागे कोण होता? सैतान. कोण होता? सैतान. आणि मग प्रत्येक वेळेस कुणी विजय दिला? परमेश्वराने. समस्येचं स्वरूप नेहमी बदललं. कसं बदललं? नेहमी बदल. कधी सिंह आला, कधी अस्वल आला, कधी गोल्यात आला, कधी शाऊल आला, कधी अबशलोम आला. पण माग कोण? सैतानच होता. सगळे बोला, माग कोण होता? सैतानच होता. परिस्थिती वेगवेगळी असतात, पण माग खेळ करणार एकच. मग त्या सैतानाला प्रभूने पराजित केलं का नाही केलं? येस केलं. तुम्हाला ऑलरेडी विजय दिला का नाही दिला? Yes, मग दिला. स्थिती वेगळी मांडू द्या ना, काय फरक पडतो? विजय देणारा परमेश्वर तोच आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दर रविवारी तिकडे चर्च घेतो, इकडे घेताना फरक पडणार आहे का? नाही. देव तर तोच आहे ना. येस. का वेगळा होणार आहे? नाही. इकडे अभिषेक जास्त, इकडे अभिषेक कमी, असं काही होतं का? नाही. नाही पाठ जागा बदलली ना, सायकोलॉजिकल प्रभाव होईल. फक्त कसा प्रभाव होईल? सायकोलॉजिकल. देव तोच असतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांनी मागे विजय दिला तोच परमेश्वर देव मला विजय दिला. आणि दावीद तेच बोलतो, ज्यांनी सिंहल आणि अस्वलावर विजय दिला तोच परमेश्वर गोल्यावर मला विजय देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तेच बोलायचं, स्थिती काही असो, विजय देणारा परमेश्वर एकच. येस. आणि त्याची कृपा भरपूरने आणि विपुलतेने माझवर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी झाल्या पाहिजेत. कमॉन आमेन म्हणा. आमेन. आमेन. कमॉन घडल्या पाहिजे का नाही? येस. मग त्यासाठी कृपा जाहीर करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनाचं युद्ध होईल, स्थितीला घेऊन सैतान पाशा मांडणार, मनाशी बोलणार, पण म्हणा नाही, देवाची कृपा मजबूर होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपल्या कृपेत धनवान आहे. देव आपल्या कृपेत. धन्यवाद आहे. आणि तुझ्या जीवनात जर काही वेगळं घडायचंय तर देवाला आनंदच आहे ना. काही वेगळी पण साक्ष ऐकायला भेटेल ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच साक्ष ऐकल्यानंतर आपण इंटरेस्ट घेतो का? आपण तो काय रेग्युलर साक्ष आहेत, कशा आहेत? रेग्युलर. मग तू म्हणतो ना माझी समस्या कशी थोडीशी, वेगळी. मग थोडी वेगळी पण साक्ष येईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तीच साक्ष ऐकायला आवडत नाही आणि मग देव तुझ्या जीवनात काहीतरी वेगळं होऊ देतो, तेही तुला घडूशी वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्ही बाबतीत समाधानी आहे का आपण? नाही. कमॉन, नेहमीच साक्ष आहे का आपण? तर काय दरवेळेस आहेत त्याच साक्ष देतात. मग होते तुझ्या जीवनात काहीतरी वेगळं आहे का तयार? तू म्हणतो नाही प्रभू यंदा विकट का, मग तू म्हणतो त्या साक्षी तुला इंटरेस्ट राहिला नाही, मग थोडी वेगळी होऊ द्या आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय देव वेगळं करायला तयार आहे. होऊ द्या कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या सैतान काही वेगळ्या काठ्या टाकतोय, वेगळ्या अडक्या टाकतो, टाकू द्या. काहीतरी वेगळं पण ऐकायला भेटेल की देव असंही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कृपा बदलत नाही, अनुग्रह बदलत नाही, तो आपल्या कृपेत धनवान आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज डिक्लेअर करा का माझ्यावर कोणाची कृपा आहे. देवाची कृपा. म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्हाला असं वाटणार नाही अरे पटकन पास्टरांना फोन लावा, आता काय होईल, प्रार्थना नाही झाली, फोन नाही उचला ना, आता काय होईल. नाही, माझ्यावर देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर नाही उचलला फोन तर काय करणार? कमॉन, जर नाही उचलला फोन तर कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. देवाची कृपा जाहीर करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. पास्टर झोपला असेल, पास्टर कुठं बाहेर असेल, पास्टर गाडी चालवत असेल, पास्टर मीटिंग मध्ये असेल, पास्टर जिकडे असेल तिकडे असेल, पण तुझं काय? तू त्या स्थितीत मरायचं का देवाचा गौरव करायचा? देवाचा गौरव. मग मन देवाची कृपा मजवर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कमी पाडणार नाही, देवाचे हात अपुरे पाडणार नाही. देव त्या टायमाला आपली कृपा तुम्हाला दाखवून देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग साक्ष घडल्यानंतर आनंद थोडा वेगळा असेल का? त्या सर्व श्रेय कोण घेणार? मग मी घेणार. कोण घेणार? मग मी असं केलं, मग म्हणलो नाही सैताना बघतो मी आता, मग उभा राहतो, मग देवाने असं कार्य केलं, मग आनंद पण वाटतो. कसं वाटतं? आनंद पण. थोडा राग आला असतो, पास्टरने फोन नाही उचलला, पण नंतर साक्षी घडल्यानंतर आता स्वतःचा आनंद, आपली साक्षी द्यायची आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आनंद भेटला पाहिजे ना तुला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतो चर्च. समजतं प्रत्येकाला. मी देवाचे सेवक बिशप आमोस सिंग तर सांगल का जे मॅथ्यू गुरुविला आज मोठे सेवक आहेत, एक टायमाला ते पॅरलिस्ट होऊन त्यांच्या प्रार्थनेत त्यांना असं आणून ठेवायचे आणि त्यांच्या प्रार्थनेत चमत्कार झाला आणि ते चालू लागले. पण नंतर असं झालं का ते काही पण झालं तर कोणाला फोन करायचे? बिशप आमोस सिंगला. आणि मग ते म्हणायचे का अरे हा काही झालं काय करतो मला, म्हणून एकदा त्यांनी त्यांचा फोनच घ्यायचं काय केलं बंद केलं. आणि 5 दिवसांनी फोन करून विचारलं. मग म्हटलं कसं आहेस? तर म्हणलं बरं आहे. रागावला का? हा म्हणला रागावलो. का रागावलं? तर तुम्ही माझा काय नाही उचलला. फोन नाही उचलला. मग तो म्हणला तू तर जिवंत आहेस अजून. तो म्हणला मग मी प्रार्थना केली, मग माझी इच्छा तीच तर तू प्रार्थना करावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू स्वतः हाक मार कोणाला, परमेश्वर. म्हणजे तुला कळलं की देवाची कृपा तुझवर आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव प्रत्येकाचं ऐकतो. तुम्ही अस्थिर होऊ नका वेगळं काही सैतानाने केलं तर. मागं सैतानच, मागं सैतानच आहे. परिस्थिती कशी असू द्या, खेळ खेळणारा कोण, सैतान. आणि त्याच्यावर तर देवाने आम्हाला विजय दिलाय. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्थिती कोणती असो जी तुम्हाला वाटते संपवल नाही, माझा देव मला विजय देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा शून्यमय स्थिती असू दे, कशी, शून्यमय जिथं परिस्थिती. तुमच्याकडे विकल्पच नाही लढण्याचा, जिथं, विकल्पच नाही. कारण जे आध्यात्मिक लोक आहेत नाही, भावनात्मक लवकर होतात. मी एकटाच आहे, मी एकटाच आहे. म्हणजे देव तुमच्या सोबती आहे, देवाचा आत्मा तुमच्या ठाई आहे. पण बिलीवर नेहमी काय म्हणतो, मी एकटाच आहे. पास्टर मी एकटाच आहे प्रार्थना करणारा, मी एकटाच आहे चर्चला येणार. अरे तुझ्या जोडीला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. तुला जरी विकल्प नाहीये, पण त्या विकल्पमध्ये पण कोणाची कृपा होईल. देवाची कृपा. पहा, ज्यावेळेस गोल्यातानी इस्रायलला आव्हान दिलं, कोणाला, इस्रायलला. इस्रायल देशाला आव्हान दिलं, त्या टायमाला असं लिहिलंय, त्या लोकांनी ते आव्हान ऐकलं थरथर कापले. काय लिहिलंय, थरथर कापले. कसे कापले चर्च. थरथर कापले. तो अध्यायामध्ये रेफरन्स आहे त्याचा या ठिकाणी. 1 सॅम्युएल 17-11 मध्ये लिहिलंय. रीड नका करू, थोडं फास्ट जाऊ आपण. आव्हान दिलं, काय दिलं, आव्हान दिलं. आणि ते ऐकून ते काय झाले, थरथर कापले. घाबरले. चर्च विकल्प नाही, काय नाहीये. विकल्प नाही. पण बायबल सांगतं एका मेंढपाळाद्वारे त्यांना प्रभूने विजय दिला. येस. कोणाद्वारे, मेंढपाळाद्वारे. म्हणजे जे शस्त्रामध्ये पारंगत ते नाही लढले. कोण लढला, दावीद लढला. एक मेंढपाळाद्वारे. म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट आहे. जे लोक लढाई लढतात, काय लढतात, लढाई आणि लढला. मेंढपाळ काय राखतो, मेंढरे राखतो. कमॉन, मेंढपाळ काय राखतो, मेंढरे राखतो. लढाई करणारे लढत नाही, ते थरथर कापतात, पण एक मेंढपाळ त्यांना विजय देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दावीद मेंढपाळाला कुणी विजय दिलाय का, दगडाद्वारे. कशाद्वारे, दगडाद्वारे. कमॉन, हे खूप सुंदर आहे. इस्रायलला विजय कोण देतो, मेंढपाळ. मेंढपाळला विजय कोण देतो, एक, दगड. आणि त्या दगडात सामर्थ्य कोण देतो, परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता इमॅजिन करा, एक मेंढपाळ इतका मोठी लढाई लढू शकतो का, आणि एका दगडाद्वारे एक बलिष्ठ व्यक्ती मरू शकतो का. अशक्य आहे. कसं आहे, अशक्य आहे. पण इथं कृपा काम करते. येस. काय काम करते, कृपा काम करते. कमॉन, पुन्हा समोर आणा. शूरवीर राजे आहेत, योनाथन आहे त्यांच्यात. कोण आहे, योनाथन आहे. म्हणजे हे काही साधारण लोक नव्हते. शाऊल आणि योनाथन यांनी ताकदीने लढाई लढल्या. देवाची कृपा त्यांनी पाहिली, त्यांनी विजय मिळवला. पण इथं ते लोक घाबरतात. पण एक मेंढपाळ, कोण, मेंढपाळ. एक मेंढपाळ त्यांना विजय देतो. आणि एक मेंढपाळाला कोण विजय देतो, एक, दगड. एक दगड. तलवार दिली, टाकून देतो, तो म्हणतोय मला चालवता येत नाही. आणि त्या दगडाद्वारे त्यांनी काय मिळवला. विजय मिळवला. म्हणजे इथं कोणाचं काम दिसतंय, परमेश्वराचं काम. इथे देवाची कृपा दिसते. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे म्हणजे बुद्धीने शक्यच नाहीये. कसं काय शक्य, एक साधारण व्यक्ती लढाई लढू शकतो, कसं काय एक व्यक्ती एका दगडात एकाच नियमात शत्रूला मारू शकतो. येस. ही सगळी कोणाची कृपा आहे. देवाची कृपा आहे. हे पिक्चराइज वाटतं, कसं वाटतं, पिक्चर वाईज. पण हे पिक्चराइज नाही, ही रिअलिटी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, पिक्चर मध्ये असतं एकदम हिरो येतो, एकाच फायटीत मारतो, लगेच तो पडतो. पण हे रिअल आहे. हे रिअल आहे. कोणाच्या कृपेमुळे झालंय. देवाच्या कृपेमुळे. कमॉन, जे पिक्चर मध्ये बघतो आमचा परमेश्वर रिअल मध्ये करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो अनुभव घेणं गरजेचं आहे, का त्याची कृपा किती महान आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. देव आश्चर्यकारक गोष्टी कशा, आश्चर्यकारक गोष्टी. समुद्र कधी दुभागलाय का, नाही. पण कुणी दुभागला. परमेश्वराने. अग्नीच्या तावडीतून कुणी वाचलंय का, नाही. पण कुणी वाचवलं. परमेश्वराने. सिंहाच्या वाचवलं. पंजातून कुणी सुटलंय का, नाही. पण कुणी सोडवलं. देवाने सोडवलं. खडकातून कधी पाणी आलंय का, नाही. पण कुणी काढलं. देवाने काढलं. साधारण लोकांनी पराक्रमी राजे मारलेत, कधी असं झालंय का, नाही. पण कुणी केलं. देवाने केलं. गुलाम लोकांचं राष्ट्र झालंय, असं कधी झालंय का, नाही. पण कुणी केलं. परमेश्वराने केलं. शब्दाद्वारे शत्रूचे कोट पाडले, असं कधी झालंय का, पण कुणी केलं. परमेश्वराने या केलं. सर्व अद्भुत घटना केवळ देवाच्या कृपेमुळे घडल्या. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सर्व अद्भुत घटना आहेत कशा, अद्भुत घटना. पण केवणाच्या कृपेमुळं. देवाच्या. मी पुन्हा सांगतो, चर्च समुद्र दुभागला. दुभागला अशक्य गोष्ट आहे. चर्च खडकातून, पाणी निघालं. अग्नीतून वाचणं अशक्य आहे. चर्च सिंहाच्या तावडीतून सुटणं कसं आहे, अशक्य आहे. खडकातून पाणी वाहणं कसं आहे. अशक्य आहे. साधारण लोक पराक्रमी राजांना काय करतात, मारतात. हे पण कसं आहे, अशक्य. अशक्य आहे. फक्त शब्दाद्वारे यरिओचा कोट काय करतो, पडून जातो. अशक्य गोष्टी केवळ देवाच्या कृपेमुळे शक्य झाल्याच्या. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा करा. काय करा, भरोसा करा. त्यांना पण दावीदावर भरोसा वाटत नव्हता. त्यांना वाटलं अरे हा मेंढपाळ काय करेल, हा, मेंढपाळ काय आणि करेल? येशूला पण वाटलं अरे हा सुताराचा पोर काय करेल. कुणाचा पोरग, सुताराचा पोरग. येशूला पण संबोधन करायची, अरे हा दाविदाचा कस काय, हा कुणाचा पोरगा, सुताराचा पोरग. हा सुताराचा पोरगा. पण सुताराचा पोरच बाहेर पडलं का नाही पडलं. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यावर त्यांनी डाऊट धरला, काय धरला, डाऊट धरला. तोच मुख्य धोंडा झाला आणि त्याचद्वारे देवाने आम्हाला गौरव दिला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या कृपेवर डाऊट धरू नका चर्च, त्याच्या कृपेत तो धनवान आहे चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतो. देव आपल्या कृपेत कसा आहे. धनवान आहे. दाविदावर पण भरोसा नाही केला, योसेफवर पण त्यांनी काय केलं नाही. भरोसा केला जे नाही. बी स्पिरिच्युअल हिरो होते ना, ह्या सगळ्यांना रिजेक्ट केलं होतं, या सर्वांना. रिजेक्ट आणि त्यांना वाटलं नव्हतं काय काय करतील. सेम वे येशूला पण लोकांनी काय केलं, Reject रिजेक्ट केलं. केलं. त्यांना वाटलंच नाही का हा मनुष्याला तारण देऊ शकतो, पण दिलं का नाही दिलं. येस दिलं. त्याची कृपा विपुल झाली चर्च आणि त्याच्या कृपेद्वारे त्याने आम्हाला ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. आज ते तुम्हाला ब्लेस करणार नाही का. येस. तुमची आर्थिक बाजू देव चेंज नाही करणार का. येस. देवाला माहिती चर्च कसं नोकरी प्रोव्हाइड करायची, देवाला माहिती कसा बिझनेस प्रोव्हाइड करायचा, देवाला माहिती कसं कुटुंबातलं व्यसन सोडवायचं, देवाला माहिती ज्या लेकरांची बुद्धी चालत नाही त्यांना कसा चांगल्या बुद्धीने ब्लेस करून चांगल्या नोकरीने स्थापित करायचं, येस. जे लेकरं बिघडले त्यांना कसं वळणावर आणायचं हे देवाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि शून्य स्थितीमध्ये देवाला काय करायचं, आम्हाला उचलायचं. म्हणून दावीद म्हणतो ना, मला कशाने उचललं, शून्य उकरड्यातून. कशातून. उकड्यातून आणि उचललं. कुठं बसवलं. अधिपतीच्या पंक्तीस बसवलं. त्याला माहिती आहे की लोकांना कळावं कुणाची कृपा आहे. परमेश्वराची कृपा हे आहे. माझं टॅलेंट नव्हतं, ही माझ्या आतला क्षत्रिय नव्हता, ही केवळ माझ्या देवाची कृपा होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच देव आमच्यावर दया करायला तयार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, करणार का. येस करणार. पण कुणी बोललं पाहिजे, आपण. आपण डिक्लेअर केलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर बायबल सांगतं ना त्याद्वारे आरोग्य आहे, ते मस्तसाठी बोललंय. बायबल सांगतं धनवान करतीचे आशीर्वाद आहेत, हे मस्तसाठी बोललंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. वचन कोणासाठी आहे. माझ्यासाठी. बरोबर कोणाचा तारवा शिरला येशू. पेत्राच्या सारवात. सेम हे वचन पण कोणाचा तारवा शिरतंय. माझ्या. सगळे बोला कोणाच्या. माझ्या. जर वचन शिरतंय तर चमत्कार नक्की करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. बिलीव्ह करा, त्याची कृपा मोठी आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टीस तुम्ही काय नाहीये, पात्र नाही. जर तुम्ही देवाकडे पाहाल तर देव तुम्हाला देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त एक करेक्शन करतो, तुमचं मागणं राईट पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कधी कधी रॉंग उद्देश लोक राईट वचन घेतात आणि म्हणतात अरे देवाचं वचन असं सांगतात. नाही, हे वचन रॉंग प्रार्थनावाल्यांना नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे उद्देश जर चांगले आहेत ते वचन तुमच्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा उद्देश चांगला. तर तुमची प्रार्थना प्रभू नक्की ऐकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याची कृपा असल्यामुळे तो तुम्हाला करेक्ट पण करेल आणि उत्तम तेच मागायला लागेल आणि त्याचा गौरव करून घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाचार समजू नका, म्हणा कोणाची कृपा आहे देवाची कृपा. आणि त्याची कृपा मला वाढवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, घडल का. येस. कोण करल. परमेश्वर करल. रोज डिक्लेअर करा. येस. आज मी जाहीर करल तुमच्या जीवनावर प्रभूचे आशीर्वाद. पात्रतेकडे बघू नका, कोणाच्या शब्दाकडे बघाच. परमेश्वराच्या. जसं पेत्राला तो म्हणाला काय टाक. जाळं टाक. आज कृपेचं जाळ तुमच्या लाईफवर टाकू आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पात्रता विसरून जा, आर्थिक स्थिती विसरून जा, कर्ज विसरून जा, कुटुंबातील दारू विसरून जा. फक्त कोणाकडे पहा, देवाच्या कृपेकडे. कोणाकडे. परमेश्वराच्या आणि ती कृपा कृपेने. तुम्हाला आज ब्लेस करेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, उभा राहूया आपण. थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. कमॉन एव्हरीवन, नेत्र बंद करा. हे देवा तुला धन्यवाद, तुझी कृपा आमच्यावर आहे, तुझी दया आमच्यावर आहे. पण अनेक वेळेस स्थितीच्या समोर येते, मी विसरून जातो आणि मी भांबावून जातो, मी घाबरतो, मी निराश होतो, मी अस्थिर होतो आणि मला असं वाटतं की आता काय होईल, आता काय होईल. पण मी का विसरावं. त्या देवाची कृपा कधी कमी होत नाही. तो आपल्या कृपेमध्ये धनवान आहे, उदंड आहे. ऐक माझ्या मना, ज्याही वेळेस स्थिती तुझ्यावर हावी होईल आणि तुला हे जाणीव करून देईल का बघ तू आजारात मरशील, बघ तू आर्थिक स्थितीत समशील, बघ तुझ्या कुटुंबाचं चांगलं होणार नाही, तुझ्या लेकरांचा नाश होईल, तू स्वप्न जे पाहतो ते कधी पूर्ण होणार नाही, आता या गुरफट्यात मी अडकणार नाही. कदाचित ते योग्य पण असेल, पण मला एकच माहिती आहे, मी जरी योग्यतेचा नाही पण माझा देव मला त्या योग्यतेचा बनवण्यास समर्थ आहे आणि त्याची कृपा दृष्टी मजवर आहे आणि तो आपल्या कृपेत धनवान आहे. तो यहोवा इरे, तो मिळून देणारा परमेश्वर आहे आणि मी आज अनुभव घेईल. ज्याप्रमाणे पेत्राणीने पाहिलं, आता रात्र निघून गेली, त्यांनी फक्त एक पाहिलं का देव बोलला. मग स्थिती जरी माझ्या संगती नाहीये पण देवाचे शब्द जर मला बोलतायत तर मी देवाच्या शब्द संगती होतो. आज तोच देव म्हणतो का स्थितीकडे बघू नको, घरातून तू आज कसा आला हे विसरून जा, तुझी आर्थिक स्थिती कशी विसरून जा, तुझे लेकर कशी आहे, तुझा पती कसा, तुझी पत्नी कशी आहे, तुझ्या अवतीभोवती काय षडयंत्र कुटकारस्थाने विसरून जा. आज फक्त बघ देवाची कृपा आणि त्या प्रभूच्या नावाने तुमच्या जीवनावर मी ते आशीर्वाद जाहीर करतो. ज्या बाबतीत तुला वाटतं की तू पात्र नाहीये,
कारण स्थिती तुला भेडवतीये Yes, आणि तुला सांगते काय तुझ्या लाईफ मध्ये घडू शकत नाही. Yes, पण yes. आज देवाची कृपा विपुलतेने तुमच्या लाईफवर मी स्वीकारतो स्वीकारते आणि येशूच्या तुम्ही ते नावामध्ये. पाहणार. Yes, amen. तुम्ही फक्त ते पाहणार नाही, तुम्ही ते त्यांच्या जीवनात उपभोग घेणार Yes, आणि yes, ते sir. उपभोग घेऊन तुम्ही देवाचा गौरव जाहीर करणार. Yes, amen. येशूच्या नावाने भविष्यवाणी तुमच्या जीवनावर मी डिक्लेअर करतो. जे इथं आहेत, बाप्पा. जे ऑनलाईन वर आहेत प्रभू, Yes, yes, हे बाप्पा. साक्ष देतील, Yes, हे yes, तुझी बाप्पा. महिमा करतील का खरोखर मी पात्र नव्हतो. Yes, देवाने yes. मला घराद्वारे ब्लेस केलं, हो दे खरोखर मी बाप्पा. पात्र नव्हतो या चांगल्या सॅलरीद्वारे, पण माझ्या देवाने मला उच्च पगाराने ब्लेस केलं. Yes, yes, मी sir. पात्र नव्हतो या चांगल्या पोझिशनसाठी, पण देवाने त्या उत्तम हायर पोझिशननी मला ब्लेस केलं. Yes, yes, मी दे पात्र बाप्पा. नव्हतो या चांगल्या जॉबसाठी, पण माझ्या देवाने मला चांगल्या प्रकारे Yes, ब्लेस amen, केलं amen. आणि मला ह्यात उत्तम पोझिशननी ब्लेस केलं. Yes, मी दे पात्र बाप्पा. नव्हतो का मला एक चांगली उत्तम मुलगा किंवा मुलगी मिळावी, हो पण दे माझ्या बाप्पा. प्रभूची कृपा झाली, उत्तम स्थळ माझ्या प्रभूने मला दिलं. Yes, मी yes, पात्र sir. नव्हतो का मला संतती व्हावी, पण हो देवा दे तुझी बाप्पा. कृपा झाली आणि मी एकची इच्छा केली, तू मला 2 दिले. Yes, म्हणून मी yes, तुला sir. धन्यवाद देतो. धन्यवाद मी देतो पात्र दे नव्हतो बाप्पा. की माझ्या कुटुंबात कधी आनंद यावं, Yes, दे ऐक्य बाप्पा. यावं, पण माझ्या कुटुंबाच्या लोकांच्या जीवन तू चेंज केलं. Yes, yes, त्यांचे Father. स्वभाव तू चेंज केले, हो दे त्यांचे बाप्पा. व्यस्त तू सोडवले प्रभू. Yes, त्यांचे speaker. हात तू टर्न केले प्रभू. Yes, दे ते देवापासून दूर पाळण्यात ते देवा जवळ आले प्रभू. Yes, ज्या yes, घरात sir. घर पण वाटत नव्हतं त्या घरात प्रेम उत्पन्न झालं हो दे बाप्पा. आणि माझ्या घरात तुझी कृपा विपुल झाली. Yes, म्हणून तुला yes. धन्यवाद देतो. दे बाप्पा. जो बिझनेस निष्ठत होता Yes, दे तो बाप्पा. व्यवसाय मी स्वीकारतो. स्वीकारतो दे जिथून बाप्पा. वाटत नव्हतं देव तुला तिथून उगवणार. Yes, yes, sir. मी डिक्लेअर करतो बिझनेस मध्ये Yes, Father. ज्या गोष्टी ज्या हातातून गेल्यात, Yes, yes. तुला आशा सोडली, Yes. पण तू देवाकडे पाहतोस. Yes, Jesus. देव तुला तिथं उंच करणार. Yes, amen, मी amen. डिक्लेरेशन देतोय बिझनेसच्या बाबतीत Yes, आणि तू Father. मोठी महिमा पाहशील देवाने आणि Yes, अद्भुतरित्या amen. देव तुला उंच करणार त्या बिझनेस Yes, मध्ये. Jesus. तू देवाचा गौरव पाहशील. Yes, amen. तुझ्या सेवेस मी पात्र नसेल, Yes, Father. माझ्या ताकद नाही का 4 लोकात यावं, बोलावं, तुझं वचन सांगावं, Yes, पण तू yes. देवाची महिमे करशील. Yes, amen. आराधनेद्वारे, प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे. आणि तू Hallelujah. म्हणशील का मी योग्य तिचा नव्हतो, Yes, पण yes. देवाने मला उभं केलं. Yes, amen, तुझ्या amen. जीवनावर मी आशीर्वाद डिक्लेअर करतो स्वीकारतो दे आणि बाप्पा. थँक्यू लॉर्ड तू ब्लेस Yes, केल्याबद्दल. दे बाप्पा. तू मोठा कोर्स पूर्ण करशील. हो दे बाप्पा. जे तुला वाटतं का अशक्य, माझ्या बुद्धीला झेपणार नाही, पण देव तुझी बुद्धीची क्षमता नवीन करेल Yes, आणि तू amen. मोठ्या गोष्टी करशील देवाच्या Yes, गौरवासाठी. Jesus, देव तुला सक्सेस देईल. Yes, amen. देव तुला त्या गोष्टीवर पोहोचवल ज्यास तू Yes, योग्य नाहीये आणि तू Father. देवाची महिमा पाहशील. Amen, देव तुला amen. ती ताकद देईल. देव ते श्रम तुला करण्यास ती सहाय्यता करेल Yes, आणि yes. देव आपला गौरव करून हो घेईल. दे बाबा. प्रभू तुझे आशीर्वाद येशूच्या नावाने ॲज अ Yes, प्रॉफेटिक प्रेयर म्हणून यांच्या लाईफवर मी डिक्लेअर करतो स्वीकारतो दे बाप्पा. आणि तुम्ही पाहणार. Yes, amen. एकटं असा विचार करू नका, देव तुझ्या बरोबर आहे. Yes, amen. दैवी मदत तुझ्या बरोबर आहे. Yes, yes. आश्चर्यकारक गोष्टी तुझ्या बरोबर घडणार आहेत Yes, आणि तू amen. देवाची महिमा पाहणार आहे. येशूच्या नावाने सुपर नॅचरल अद्भुत गोष्टी, Yes, yes, आश्चर्यकारक गोष्टी यांच्या लाईफ मध्ये, यांच्या कामामध्ये, यांच्या बिझनेस मध्ये, यांच्या Yes, लेकराच्या yes. जीवनामध्ये, Yes, यांच्या Father. घरामध्ये येशूच्या नावाने मी डिक्लेअर करतो पित्या. स्वीकारतो दे आणि आम्ही बाप्पा, पाहणार प्रभू तुझी साठी. कृपा Yes, आणि तुला दे महिमा बाप्पा. देणार. हो, आम्ही दे मिनिस्ट्रीमध्ये ते स्वीकारतो, स्वीकारतो. चर्चच्या वाड्यात ते स्वीकारतो, स्वीकारतो दे वर्शिप मध्ये बाप्पा. स्वीकारतो, स्वीकारतो. वाचनामध्ये स्वीकारतो, स्वीकारतो एरिया दे मीटिंग्स बाप्पा. मध्ये आम्ही स्वीकारतो, नवीन स्वीकारतो दे ब्रांचेस मध्ये आम्ही स्वीकारतो, Yes, yes, युट्यूब sir. रिवायवल आम्ही स्वीकारतो, मीडिया स्वीकारतो दे रिवायवल आम्ही बाप्पा. स्वीकारतो. स्वीकारतो दे आणि धीरज बाप्पा. मग तुला धन्यवाद धन्यवाद देतो दे देतो. कमॉन, एक बाप्पा. शेवटी देवाचा कडवा गाऊन देवाची महिमा करू. मला उत्तर मिळालंय, मला उत्तर मिळालंय. यस, मला उत्तर मिळालंय म्हणा. आता मी भिणार नाही. यस, मला उत्तर मिळालंय. पुन्हा पुन्हा ताशी नाही, पुन्हा एक वही है जो मेरा है, मुझको अपना वही मान. पुन्हा पुन्हा एक येशू आहे. एक यीशु देव अंतर करणार नाही. तू कसा असो दे, तुला सोडणार नाही. तुझ्या अशक्तपणात देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या लाचारीत देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या धिक्कारणात देव तुझ्या बरोबर आहे. ते तुला सोडणार नाही. पुन्हा पुन्हा एव्हरीवन, एक यीशु है एव्हरीवन आत्म्याने. जो मेरा है, मुझको अपना वही मारे. चल छड़ बंदिया दुनियादारी, चल छड़ सब दुश्वारी. चल छड़ बंदिया ये दुनियादारी, चल छड़ बंदिया सब दुश्वारी. तो होना बन, दिल तो बन जा ओदा एक बारी. तो ओदा ना बन, दिल तो बन जा तो एक बारी. एक वही है जो मेरा है,
माने। पुन्हा एकदा एक यीशु है जो मेरा है, तुझको अपना वही माने। थँक्यू लॉर्ड. हे गाणं आमच्या जीवनात आम्ही डिक्लेअर करतो. आणि जर तू आम्हाला ऍक्सेप्ट केलं तर तुझ्या गौरवात तू आम्हाला उभं करणार. सोडण्यासाठी नाही, मरण्यासाठी नाही, पडण्यासाठी, लाचारीसाठी नाही. तुझ्या गौरवास तू मला वेगळं केलं आणि तुझा गौरव प्रत्येक मुख पाहिल, प्रत्येक जीवन तुला महिमा देईल आणि तुझी स्तुती करल. आज जे डिक्लेअर केलं ह्या दिवसात प्रभू या आशीर्वादाच्या लाईफवर मी स्वीकारतो आणि मी साक्ष पाहून तुला गौरव देऊ येशू नामाने.